नमस्कार मित्रांनो, जर आपण फ्रंट एंड किंवा जावास्क्रिप्टच्या इंटरव्ह्यूची तयारी करत असाल आणि बऱ्याच वेळेनंतर आपला इंटरव्ह्यू क्रॅक होत नसेल तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल। आज मी तुम्हाला सांगणार आहे की जावास्क्रिप्ट मधले असे कोणते टॉपिक्स आहेत ते मोस्टली इंटरव्ह्यूज मध्ये विचारले जातात। त्यातला फर्स्ट म्हणजे स्टार्टिंग करतात डेटा टाइप्स, जे की तुम्हाला डेटा टाइप एक्सप्लेन करायचे असतात किंवा काही डेटा टाइप्स कुठले अवेलेबल आहेत ते विचारले जातात किंवा काही डिफरन्स विचारले जातात, जसे की नल आणि अनडिफाईन मध्ये काय डिफरन्स आहे या प्रकारचे डेटा टाइप्स विचारले जातात। इवन जसे की फंक्शन असेल तर फंक्शनचा डेटा टाइप कुठे याही पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तर त्याची प्रिपरेशन तुम्हाला करावं लागेल। त्यानंतर लूप्स, तर मोस्टली काही कोड दिला जातो जो की लूप्स असतात, तर लूपचं आउटपुट काय असेल हे तुम्हाला विचारलं जातं किंवा कुठला लूप कोणत्या सिच्युएशन मध्ये वापरायचं, जसं की कुठल्या कधी फॉर ऑफ वापरायचं, फॉर इन कधी वापरायचं हे तुम्हाला त्यावेळेस एक्सप्लेन करायला सांगतो। त्यानंतर कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स, जसे की इफ एल्स असेल, स्विच असेल, ब्रेक, कंटिन्यू हे कधी वापरायचे त्यावरती काही क्वेश्चन्स विचारले जातात किंवा इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला इफ कंडिशन मध्ये काही स्टेटमेंट दिले जातात, ते एक्झिक्यूट झाल्याच्या नंतर त्याचं आउटपुट काय येईल, कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होईल हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। त्यानंतर काही नंबरचे मेथड्स असतात ज्या की तुम्हाला एखादा प्रोग्राम करायला सांगतील त्यावेळेस तुम्हाला ते एक्झिक्यूट करून दाखवावं लागेल, त्यावेळेस तुम्हाला नंबरच्या मेथड नक्कीच उपयुक्त ठरतील। नेक्स्ट ऑब्जेक्टचे काही मेथड्स, जे काही आपण ऑब्जेक्ट्स असेल त्या ऑब्जेक्टवरती काही ऑपरेशन करून, जसे की ऑब्जेक्ट मधल्या कीज सेपरेट करणं, ऑब्जेक्ट मधल्या व्हॅल्यूज सेपरेट करणं, नंतर ऑब्जेक्ट तयार करणं, यासारख्या काही ऍक्टिव्हिटी तुम्हाला देण्यात येतील तर नक्कीच या मेथड्स तुम्ही एकदा वापरून बघा, तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये खूप मदत होईल। त्यानंतर मॅथ मेथड्स, जसे की मॅथचे काही ऑपरेशन्स असतील तर त्याचे काही मेथड्स असतील, जसं की मिनिमम नंबर, मॅक्झिमम नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचा असतो, तर त्यावेळेस आपल्याला हे मेथड्स कामा पडतील, त्यासाठी आधीच बघा। त्यानंतर स्ट्रिंग मेथड्स काय असतील, मोस्टली सगळ्यात जास्त इंटरनेटवरती जे काही तुम्हाला कोड भेटेल तर तुम्हाला हा स्ट्रिंग आणि ॲरे या दोनच याच्यावरती खूप सारे कोड्स भेटतील, जे की फाइंड द आउटपुट सारखे तुम्हाला कोड्स असतील, किंवा काही इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स दिला जाते की ज्याचा तुम्हाला कोड तयार करून त्यांना दाखवायचा असतो, तर त्यावेळेसही तुम्हाला स्ट्रिंग आणि ॲरेवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात येतील। त्यामुळे या मेथड ज्या आहेत ह्या खूप केअरफुली आणि प्रॅक्टिकली याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करा। त्यानंतर काही HTMLच्या इव्हेंट्स असतात, जसे की ऑन क्लिक, ऑन डबल क्लिक, ऑन माउस क्लिक यासारख्या इव्हेंट्सवरती पण तुम्हाला काही ऑपरेशन्स परफॉर्म करून दाखवायला विचारतात, त्यासाठी ह्या इव्हेंट्स तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे। त्यानंतर फंक्शनचे टाइप्स, वेगवेगळे फंक्शनचे टाइप्स असतात, तर हे फंक्शनचे टाइप हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं, जसं IIF काय असतं हे क्वेश्चन तुम्हाला विचारलं जातं, कॉलबॅक फंक्शन काय असतो हाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो। नक्की त्याच्यावरती प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होत जातील। या व्यतिरिक्त आणखी काही म्हणजे मेथड्स आहेत, ज्या मेथड्स टाइम रिलेटेड असतील, काही जेसनचे मेथड्स आहेत तर ह्याही तुम्हाला माहिती पाहिजे, जसे की सेट टाइम आउट कधी वापरतो, सेट इंटरवल कधी वापरतो, यासारखे मेथड्स तुम्हाला नक्कीच विचारले जातील किंवा तुम्हाला कोड दाखवला जाईल सेट टाइम आउटचा आणि सेट इंटरवलचा, तर त्यापैकी तुम्हाला त्याचा आउटपुट काय येईल, कसं येईल ते तुम्हाला विचारण्यात येईल। त्यानंतर डेट रिलेटेड काही मेथड्स आहेत, तर डेट रिलेटेड मेथड काही वेळेस तुम्हाला एखादी स्ट्रिंग दिली जाते, त्यापैकी स्ट्रिंग मधून तुम्हाला डेट शोधायची असते, त्या डेट पैकी तुम्हाला फक्त फॉर्मॅट दिला जातो की DDMMYY या फॉर्मॅटमध्ये डेट प्रिंट करून दाखवतो, त्यावेळेस तुम्हाला हे डेटचे मेथड पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे, किंवा कधी कधी फक्त टाइमच त्यातला डिस्प्ले करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला तो दाखवावा लागतो। त्यानंतर प्रॉमिस हा एक कन्सेप्ट आहे, खूप जास्त वापरण्यात येतो, जर तुम्ही फ्रंट एंड वापरत असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की प्रॉमिसचा यूज कशासाठी होतो। त्यासाठी प्रॉमिसच्या रिलेटेड मेथड, जसं की प्रॉमिस ऑल, प्रॉमिस रेस, प्रॉमिस रिझॉल्व कधी, प्रॉमिस रिजेक्ट कधी, देन कॅच फायनली, यासारखे मेथड्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। थँक्यू मित्र, जर तुम्हाला एक पोस्ट नक्कीच अशा पोस्ट तुम्हाला हव्या असतील तर नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी नक्कीच अशा नवीन व्हिडिओज घेऊन येईल।